मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडाचं सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेच्या कारणांबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहे। दरम्यान पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालातून या चौघांच्याही मृत्यूमागचं प्राथमिक कारणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। किडनी फेल होणं हे या चौघांच्याही मृत्यूमागचं कारण असू शकतं, असे संकेत पोस्टमार्टममधून मिळाले आहे। मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या दोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आयशा दोकाडिया आणि दुसरी मुलगी जेनब दोकाडिया यांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू झाला होता। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी रात्री दोकाडिया कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी रात्री 10:30च्या सुमारास एकत्र बसून भोजन केले होते। त्यानंतर नातेवाईक आपापल्या घरी परतले। रात्री उशिरा 1 ते 1:30 वाजताच्या सुमारास दोकाडिया कुटुंबातील या चौघांनी कलिंगड खाल्ले होते। त्यानंतर पहाटे 5:30 ते 6च्या सुमारास या चौघांचीही प्रकृती अचानक बिघडली। त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले। तिथे डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले। दरम्यान या चौघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबातील एका सदस्याने या चौघांनीही रात्री भोजनात बिर्याणी खाल्ली होती, तसेच रात्री उशिरा कलिंगड खाल्ले होते अशी माहिती पोलिसांना दिली। दरम्यान अन्न विषबाधेमुळे या चौघांच्याही किडण्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती असे पोस्टमार्टमच्या रिपोर्टमधून समोर आले। आता या चौघांनाही ही अन्न विषबाधा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास पोलीस करीत आहे। या चौघांच्याही मृतदेहाच्या व्हिसेरा तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहे। तसेच हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।